बापरे, हे काय आहे? आली तू? बरं झालं. आमच्या महाराणींचं सामान घेऊन जा जाताना तू घेऊन जा तुझ्या बरोबर. ती आता जाताना फक्त एकच छोटीशी बॅग घेऊन गेली, पण तिला कसं सगळ्या वस्तू इकडच्या अगदी व्यवस्थित वेगवेगळ्या बॅगांमध्ये भरायला लागतात ना, म्हणून म्हटलं सगळ्या वस्तू भरल्या आहेत, घेऊन जा आणि तो उगीच डाग लागतील आमच्याकडे. आई अगं तिचं माहेर खूप वेगळं आहे आणि हे माहिती आहे ना आपल्याला. याबद्दल आपण बरेच वेळा बोललोय. आपल्या घराचं तसं नाहीये, घर लहान आहे, त्यामुळे जर घरात कोणी आलं तर बाकीच्यांना थोडं समजून घ्यावं लागणार. ती कुठल्या वातावरणात वाढली आहे, असं छोट्या छोट्या गोष्टींवरून तू सुद्धा तिच्याशी वाद घालतेस की नाही, तिला एकटीला ब्लेम करू नकोस. आता सासू तू सुद्धा पहिल्यांदाच झाली आहेस ना, नाहीये ना अनुभव सासूपणाचा, त्यामुळे चुका तुझ्याकडनं सुद्धा होऊ शकतात. तू हे मान्य कर आणि मला वाटतं तिच्याशी शांतपणे बोलून तिला घरी परत घेऊन यायला हवं. काल आलेल्या मुलीबद्दल तू मला बोलतेस? मला नको सांगू तिच्याबद्दल काही. माझोरडी कुठली श्रीमंतीचा माज आहे, तिला माज. अशी वागत असताना घरामध्ये काही करत नाही, नुसती बसलेली असते मैद्याच्या गोळ्यासारखी. आणि पैसा उठ सूट नुसते पैसे उधळत असते. दर 2 मिनिटाला तिचे पार्सल येत असतात ऑनलाईन वरनं. आणि बरं हे सगळं स्वतःसाठी बरं का? घरासाठी 2 वस्तू तरी मागवल्यात का? त्यांच्या सुनेनं विचारा जरा. कशाला हव्यात नवीन गोष्टी? विचार तुझ्या आईला, विचार कशाला हव्या? तिनं काय करावं अशी अपेक्षा होती? बरं जमेल तसं ती सगळं करते ग. स्वयंपाक सुद्धा शिकली असते ती, पण ही तिच्याशी नीट वागली असती तर ना. अरे बापरे, एवढं सगळं बोललात ना, तर मग ते पण सांगा. आईस्क्रीमचं ते सांगा ना. ते 9,500चं आईस्क्रीम मागवलं होतं ते सांगा ना. कसे पैसे उधळले होते ते. महिनाभराचं वाण सामान येतं आपल्या घरामध्ये 9,500चं. आई मी राहते त्या घरात, ते खरंच 9,500चं आईस्क्रीम खातात अगं. ती मोठी गोष्ट नाहीये त्यांच्यासाठी. तेच सांगू नकोस मला तू. माहितीये मला त्यांचं घर कसं आणि आपलं घर कसं आहे. अगं लग्न होऊन किती दिवस झाले सांग? एवढेच दिवस झालेत ना, हाताच्या बोटावर मोजण्या इतके. तुला एवढ्या दिवसामध्ये पण सासू बरोबर चांगलं वागता आलं नाही. आता माझी सहनशक्ती देखील संपलीये. ज्या घरामध्ये सासूला किंमत नाहीये तिथे ती मुलगी टिकूच शकत नाही. अगं रोहनचं आंटीचं लग्न पण लवकरात लवकर मोडणार आहे बघ तू. काय? तू ना आता आधीला काहीच बोलू नकोस. तू काही ठरवू पण नकोस आणि विचारही आता काही करू नकोस. तू देत ना, जरा काही दिवस घे ना. मी बोलतो हवं तर रोहनशी बस. पिंटे दादा माझं ठरलंय. काय ठरलंय काय आदिरा? असं एका घरात जेव्हा अनेक प्रकारची माणसं एकत्र राहत असतात, वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या स्वभावाची, तेव्हा संपूर्ण घराचे निर्णय एका व्यक्तीने नसतात घ्यायचे. मला माहिती आहे की हा तुझ्या भविष्याचा निर्णय, पण त्या घरात जाण्यापूर्वी या संपूर्ण परिस्थितीची कल्पना तुला होती की तू कुठल्या घरात जाणार आहेस? पूर्ण विचार करून तू हा निर्णय घेतलास ना? मग आता जबाबदारी तुझी आहे आदिरा. आणि इतक्यात हा विषय कुठे बोलूच नकोस. जरा शांत राहा. काय उगाच बोलल्याने ना वाढत जातो विषय. पिंटे दादा मी आतापर्यंत कोणाशी काहीच बोलले नाहीये ना. मी काहीच शेअर केलेलं नाहीये. पण मला असं वाटलं की इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. मी रोशी पण काही बोलू शकत नाही कारण त्याला गिल्टी फील होतं. पिंटे दादा मला ना खूप सफोकेट होतं त्या घरी. ठीक आहे आदिरा, आपण बघूया, विचार करूया, बोलूया. हे बघ बाळा, राजवाड्यांच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे उघडे. या घरावर आमचा जितका अधिकार आहे तितकाच अधिकार तुझा पण आहे. त्यामुळे तिथे येण्यासाठी तुला कोणालाही विचारण्याची, कोणाची परमिशन घेण्याची गरज नाही, बरोबर ना? पण तू एकदा का त्या घरातनं बाहेर पडलीस भांडून, तर त्या घराचे दरवाजे मात्र तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. ते तुझं सासर आहे आदिरा. तुझं भविष्य त्यांच्याशी जोडलं गेले आहे. आणि आपल्या आयुष्याला आकार नात्यांनी येतो, भांडणांनी नाही. नात्यांपेक्षा भांडणं कधीच मोठी करायची नाही, कळतंय? इथे आहात तुम्ही दोघं? तुम्हाला शोधत होतो आम्ही. त्यात काकू बरी आहे ना? मम्मा ठीक आहे, पण दादा हिचं काय? काय माझं काय? मम्माच्या तब्येतीचा स्ट्रेस आलेला दिसतोय तुला. ऑफकोर्स आता मम्माला असं झालं तर मला स्ट्रेस येणारच ना अर्पिता ताई. अधीरा, सासरहून तुझ्या एक कर्टसी म्हणून कॉल नाही आलाय ग? मम्माची तब्येत कशी आहे? आय मीन स्वानंदीने ऑफकोर्स फोन करून सांगितलंच असेल ना घरी की मम्माला ऍडमिट केलंय, ती हॉस्पिटलमध्ये आहे.
तरी काही चिंता नाहीये त्यांना. अर्पिता, हे सगळं बोलण्याची आत्ताची वेळ नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघे काकूच्या इथे जाऊन बसा. जा. दादा तू ठीक आहेस ना? मी कालपासून टेन्स दिसतोयस. मी ठीक आहे अंशू, डोंट वरी. फक्त तुझीच नाही दादा, तू, मॉम, ताई, अधिरा सगळ्यांची काळजी आहे मला. एस्पेशली अधिराची. शेंडेफळ आहे ना ती, धाकटी बहीण. पण आता कसं होणार दादा? काही नाही, एवढं काही गंभीर घडलेलं नाहीये. थोडेसे मतभेद, थोडीशी वादावादी भांडणं आहे, त्यातनं प्रश्न सुटतील आणि परत ते जाईल तिच्या घरी. भांडण हा छोटा शब्द आहे दादा. अधिराच्या सासरी तर तमाशे होतात, तमाशे. आणि आपल्याला माहिती ना आपली अधिरा कशी आहे. तिला नाही जमणार तिथे ऍडजस्ट करायला. त्यापेक्षा डिवोर्स घेऊन मोकळी झाली तर, म्हणजे आय मीन, काय बोलतोस तू? डिवोर्स? अंशू, तू जर अधिराला नीट ओळखत असतास ना, तर आता डिवोर्सचा मुद्दाच काढला नसता. तुला चांगलं माहिती आहे की तिचं रोहनवरती किती प्रेम आहे आणि ते आयुष्यभर तसंच असणार आहे. मी काय वेडा म्हणून तिच्यासाठी एवढी मोठी तडजोड केली माझ्या स्वतःच्या लग्नाची? डिवोर्स वगैरे तसला काही विचार करू नकोस. सध्या आपण काकूच्या तब्येतीवरती फोकस करूया. चल. का गोष्टीवरून किती टोकाचं बोलायचं आई? नाही अगं, मनस्तापाशिवाय तिने दुसरं काही मला दिलेलंच नाहीये ना. काही काम करतायत, बस नुसतं मिरवायला पाहिजे असतं. ही अशी सून असते का कुठे कधी? आई ऐक ना, मुळात ना तुझ्या सुनेच्या कल्पनेमध्ये चोख बसावं असं म्हणून तिने लग्नच नाही केलंय. तिचं रोहनवर प्रेम आहे, ह्यासाठी त्या दोघांनी लग्न केलं की नाही? त्या दोघांना एकत्र आयुष्य घालवायचंय म्हणून ती इथे आली. कळतंय का तुला? येतंय ना लक्षात? तू मला काय हे सगळं ऐकवू नकोस हा. हेच असले स्वार्थी विचार ना तीच करू शकते, कळलं? आणि काहीच तर करता येत नाहीये तिला. काय करते ती? हा, नुसती बसून असते एका जागेवरती, नुसतं मिरवायला पाहिजे असं तिला बाहेर जाऊन. अरे तुला माहिती का, मुद्दाम करते ती, मुद्दाम. त्या दिवशी पार्टीसाठी अख्ख्या कुटुंबासाठी तिने कपडे घेतले. सासूसाठी घ्यायला काय झालं होतं? माझ्यासाठी घेतलं नाही तिने, मुद्दाम तिने असं केलंय. स्वार्थी कुठली, कुचकामी. आई बस झाला आता. तुझा मान राखतो ना म्हणून गप्प होतो मी इतका वेळ. पण आता माझ्या बायकोबद्दल वाईट बोलणं बंद कर. वाईट बोलणं बंद कर. वाईट बोलणं बंद कर. आता तू पण मला तिच्यामुळे बोलायला लागलास का? मी तुझी आई आहे हे विसरून गेलास ना तू? लहानाचं मोठं मी तुला केलं आणि 2 दिवसांपूर्वी आलेली मुलगी, तिच्यासाठी तू आज मला सगळे शब्द ऐकवतोस. बघितलंस ना स्वानंदी काय केलं तिने? ते जाता जाता माझ्या मुलाला पण माझ्या विरुद्ध भडकवून गेली आहे ती. ही असली बायको आणण्यापेक्षा ना रोहन आयुष्यभर बिन लग्नाचं राहिला असं तरी चाललं असतं. बस. सुष्मिता, तुझ्या आईला थोवाड बंद कर म्हणून सांग. या पुढे एकही अक्षर बोलायचं नाही. आणि तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा, रोहन आणि अधिराचं लग्न जर मोडलं ना, तर मी या घरात राहणार नाही.